वेस्टर्न साडी कटिंग आणि स्टिचिंगचा हा पूर्ण व्हिडिओ मी तयार केलेला आहे आणि ती साडी माझ्या बहिणीच्या मुलीसाठी मी तयार केलेली आहे। तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे। जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे। तर मी त्याच्यासाठी घेतलेला आहे 5 मीटर कपडा। त्याच्यातला आपल्याला फक्त 1-1.5 मीटरच कपडा लागणार आहे। टोटल उंची आहे 24 आणि 24चा अर्धा केलेला आहे, तिथं 12 इंच आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच मी ॲड केलेले आहे, म्हणजे 14 इंच झालेला आहे। आणि 14 इंचाच्या कमरेचा भाग, कमरेपासून तर टोंग्यापर्यंतचा भाग आहे। टोटल उंची जर 24 आहे तर ते निम्मे केले, ओके। आणि आपला कमरचा जो भाग आहे तो 19 इंचाचा आहे, तर 19 इंच डिवाइड बाय 4 इंच केले, तर त्याच्यामध्ये 2 इंच ॲड केले, ओके। तर त्याचा 19चा चौथा किती येतोय, तर 5.25 आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 6.25 आणि 7.25 असे 2 इंच ॲड केलेले आहे। 2 इंच ॲड करून तिथं मार्किंग पूर्ण करून घेतलेली आहे। आणि जो भाग आपला कमरेपासून तर खाली जेवढा भाग आहे 14 इंचाचा, त्याच्या निम्मे केला आणि निम्मे करून तो पॉईंट तयार करून घेतला आणि त्या पॉईंटवरती आपण सीटचा आकार जो असतो गोल, तो थोडासा गोल या भागावरती असा गोल घेतला आणि खालून पण थोडासा गोल घेतला, जेणेकरून तिथं सीटचा जो भाग असतो आपला फुगीर, तो तिथं व्यवस्थित शेपमध्ये बसेल, ओके। तर आता हे आपण कट करून घेऊ आणि कट केल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे टोंग्याच्या खालचा जो घेर आहे अमरेला, तो घेर आपल्याला घ्यायचा आहे। तुम्ही त्या ठिकाणी निऱ्या टाकून पूर्ण कपडा सरळ सुद्धा लावू शकता, जसा फ्रॉकला लावता सरळ। आणि मी घेणार आहे अमरेला घेर। तर अमरेला घेर आपल्याला हा टोंग्याचा भाग जो आहे, म्हणजे हा जो शेप तयार केला आहे त्याच्या खाली जेवढं आपलं माप आहे, वरती घेतलेलं होतं 12 इंच आणि खाली पण 12 इंच आणि त्याच्यात 2 इंच ॲड केले आहे। तसंच आता आपल्याला इकडे पण तसंच करायचं आहे की 12 इंच घ्यायचं आहे आणि 2 इंच ॲड करून त्याच्यात एक्स्ट्राचा मार्जिनसाठी आपण घेतलेला आहे, ओके। तर आता आपण असा 4 फोल्डमध्ये कपडा तयार करून घेऊ आणि 4 फोल्डमध्ये तयार करून त्याला आपण असं परत त्रिकोणमध्ये आपण कट करायचं आहे, त्रिकोणमध्ये ठेवून। असं आता तुम्हाला बघितलं असा तर तसा शेप आपल्याला द्यायचा आहे तिथं आणि घडी करायची आहे, ओके। तर हा सेट लवकर होत नाही, हा सॅटिनचा म्हणजे सॅटिनचा नाही पण टेरेलिनचा कपडा आहे, टेरिकॉटचा कपडा आहे, क्रेपचा। तर क्रेपच्या कपड्यामध्ये आहे ना थोडा प्रॉब्लेमच येतो आणि जो साडीचा आहे तो साडीचा पण जॉर्जेटचा कपडा घेतलेला आहे। तर हा बघा 5 मीटरचा थानमधला कपडा होता, तर मी हा रविवारच्या बाजारामधून आणलेला होता आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनी जाऊ शकता रविवारच्या बाजारामध्ये। खूप स्वस्त असतं, 40 रुपये 50 रुपये मीटर हा क्रेपचा कपडा मिळून जातो। तर आता हा जो आपला सीटचा जो भाग आहे तो पण आपण 4 फोल्डमध्ये तयार करून घेतलेला आहे आणि जो आपला त्रिकोणाचा भाग आलेला आहे तो भाग आपल्या सरळ बाजूवरती ठेवलेला आहे आणि तो सरळ ठेवून जसाचा तसा मार्जिन बरोबर आपण तसंच्या तसं कट करून घेणार आहे। आणि तिथून त्या भागापासून तर खालच्या भागापर्यंत म्हणजे काठापर्यंत आपल्याला माप तयार करायचं आहे। टोटल लेंथ होती आपली 12 इंच, त्याच्यातून अर्धा आपण घेणार आहे टोंग्याच्या खाली 12 इंच आणि वरती 12 इंच घेतलेला आहे, ओके। त्याच्यात 2-2 इंच ॲड केलेले आहे। तर आता जेवढा आहे तेवढा घेऊ आपण, 12 इंच आहे तर आपण त्याला 13 आणि 14 2 इंच ॲड करून आपण 14 इंचाचा आपण तयार करणार आहे, कारण वरतून 1 इंच शिलाईमध्ये जाईल, खालून 1 इंच फोल्डिंगमध्ये जाईल, ओके। तर असंच आपल्याला कंटिन्युअसली 14 इंचाचं माप घ्यायचं आहे गोल घेरामध्ये। जिथं आपण वरची पॅन्टचा जो भाग आहे, पॅन्टचा म्हणजे वरचा जो घेराचा भाग आहे तो ठेवलेला आहे, तिथून 14 इंच आपल्याला खाली गोल आकारामध्ये कट करायचा आहे। आणि सकाळचा पहार होता, तर खूप ऊन पडलेलं होतं आमच्या घरामध्ये। आमच्या घरात पूर्वमुखी आहे, तर आमच्या घरामध्ये सूर्यनारायण खूप लवकर येतो। तर आणि बघा तुम्ही, मी ज्या भागावरती ठेवलेलं होतं तो भागसुद्धा ड्रॉ करून घेतलेला आहे खडूने आणि कट करून घेतलेला आहे, ओके। तर आता हे कट करून घेऊ। हा झाला आहे आपला अमरेला घेर तयार, ओके। 4 फोल्डमध्ये आहे, तुम्ही याच्यामध्ये 6 फोल्ड घेऊ शकता, 8 फोल्ड घेऊ शकता, 10 फोल्डमध्ये सुद्धा घेऊ शकता, पण त्याचे माप वेगळे वेगळे असतात, ओके। तर हे घेर मी तुम्हाला कधीच शिकवलेले नाही आहे, पण मी तुम्हाला हा घेर कसा घेतात तो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शिकवेन। मागे 10 दिवसाचा 12 दिवसाचा गॅप होऊन गेलेला आहे व्हिडिओमध्ये आपल्याला, तर त्याच्यासाठी मी माफी मागते, पण घरातलेच काही ना काही प्रॉब्लेम असतात। आता दिवाळीचा सण आला, दिवाळीचा पार्लरचं फेशियल, वॅक्स, थ्रेडिंग, कटिंग खूप रात्री 12 वाजेपर्यंत फेशियल, वॅक्स आणि ते झालं, त्याच्यामुळे टाईमच मिळाला नाही की मी
मशीनवर बसू आणि एखादा व्हिडिओ तयार करू. तर फेशियलचा व्हिडिओ मी टाकू शकत नाही, पण तरी पण सांगते, कारण फेशियलचा बायका घेऊ देत नाही. तर आता आपण घेतलेला आहे जॉर्जेटची साडी आहे. मी ऑनलाईन मागवलेली होती आणि खूप छान साडी आहे. सरकते पण खूप सुंदर आहे आणि अंगावरती चिपकून असते, खूप सुंदर आहे. मला जॉर्जेट खूप आवडतं. जॉर्जेटचा कपडा खूप आवडतो मला आणि साडी पण खूप आवडते, पण शिवताना खूप प्रॉब्लेम देते ही साडी. तर आता हा जो कमरेचा भाग आहे आपला सीटचा आणि कमरेचा भाग जो आहे तो आपल्याला या भागावरती सरळ ठेवायचा आहे आणि तो जसाच्या तसा आपण कट करून घेणार आहे. आणि कट करताना व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण थोडंसं जरी धक्का लागला तरी तो कपडा आहे ना इकडच्या तिकडे होऊन जात आहे. तर व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. थोडं मार्जिन अर्धा इंच थोडंसं जास्तीचं ठेवलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे. आता हे जे सरळ बाजू आहे, सरळ बाजू आपण कट करून घेतलेली आहे आणि आता इथून आपल्याला माप टाकायची आहे. खालची जी रिफल आहे टोंग्याच्या खालची, त्याच्यासाठी रिफल तयार करायची आहे. तर माझ्याकडे मी अस्तर तयार केलेलं होतं ऑलरेडी, तर त्या अस्तराचाच भाग घेणार आहे आणि त्याच्यावरती मी ठेवणार आहे. ओके. आणि आता हे डबल फोल्ड आहे, हे बघा डबल, आणि हे परत दुसरं करणार आहे ते 4 फोल्डमध्ये करणार आहे, कारण चौथा भाग घेतो ना आपण तिथं. कमरेचा जो चौथा भाग असतो तो आपण त्या कोपऱ्यावरती टाकत असतो. अमरेला घेराचा जेव्हा मी ड्रेस लावेल ना त्यावेळेस तुम्हाला तो सांगेल की 6 फोल्ड घेतलं तर कसं माप घ्यायचं आणि 4 फोल्ड घेतलं तर कसं घ्यायचं. आता हे 2 फोल्ड आणि हे डबल क्रॉसमध्ये केलं ते डबल असं 4 फोल्डमध्ये आलेलं आहे. तर 4 फोल्डचा जो भाग आहे त्रिकोण, त्या भागावरती आपल्याला अस्तराचा जो भाग आहे तो ठेवायचा आहे. ओके. तर हा जो भाग आहे तो पण आपण 4 फोल्डमध्ये जसा तसा करून घेतलेला आहे आणि त्या भागावरती जसा तसा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट, ना इकडे ना तिकडे, एकदम परफेक्ट आणि परफेक्ट फेस टू फेस बसलेला आहे. तर आपल्याला असंच्या असं कट करायचं आहे आणि थोडं लक्ष देऊन की एका साईडला थोडासा कपडा पुरत नाही आहे, तर काहीच टेन्शन नाही. त्या बाजूचा कपडा जो आहे त्या बाजूचा कपडा आपण फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड करूया, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. आता बघू शकता तुम्ही ॲडजस्ट झालेला आहे. आणि जेव्हा शिवू ना त्यावेळेस आपण शिवताना हा जो येलो कलर आहे वरचा, त्याची पट्टी आपल्याला मोठी घ्यायची आहे, जेणेकरून ती खाली अस्तराच्या म्हणजे ओरिजिनल जो कपडा आहे, मेन जो कपडा आहे फॅब्रिक, त्याच्या खाली आपल्याला ते दिसणार नाही. ओके. तर कट टू कट आपण कट करून घेतलेला आहे जशाच्या तसं. आता तुम्ही बघू शकता की कपडा किती सुंदर दिसतो आणि येलो कलर खूप छान दिसतो आहे. ओके. आणि ज्यांना आवडलं त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर लाईक केलं नाही, कॉमेंट्स केलं नाही, तर मला समजणारच नाही की तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत आहे नाही आवडत आहे. आणि शॉर्ट्समध्ये मी याचा फायनल लुक दाखवणारच आहे. छोट्या मुलीवरती मी याचं हे करून दाखवणारच आहे तुम्हाला, मेकअप करू आणि छानपैकी व्हिडिओ बनवू. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे. तर आता आपल्याला हे स्टिच करायचं आहे. तर हे आहे ब्लाऊजचं मी उद्याच्या दिवशी तुम्हाला त्याचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ टाकणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला हे खालचं तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला जसं तसं हे शिवायचं आहे, जसं ठेवलेलं आहे ज्या भागावरती आहे त्या भागावरती. उलटा सीधा काहीच समजत नाही आहे, पण तरी पण मी तसंच्या तसंच शिवलेला आहे. जॉर्जेटचा कपडा हा समजत नाही, उलटा आहे सीधा आहे कसा आहे काहीच समजत नाही. तर मग आपण काठावरती बघून घ्यायचं आणि जे फुलं असतात ते थोडे डार्क असतात, तर बघून घ्यायचं व्यवस्थित. आणि कट टू कट शिलाई आपल्याला जशीच्या तशी मारायची आहे आणि हे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईन करून घेतलं. हा ड्रेस मी कधीचा कट करून ठेवलेला आहे, पण काही ना काही प्रॉब्लेम आले असतात. घरामध्ये काही ना काही चालूच असतं आणि फेशियल वॅक्स कंटिन्यू चालूच आहे आणि क्लासेस पण चालू आहे.
त्याच्यामुळे मला टाईम मिळत नाही आणि थोडा टाईम मिळाला 3 ते 5, 5 ते 7 असा टाईम माझ्या मुलाचा ट्युशनचा असतो, तर त्याला आणा न्या त्याच्यामध्येच माझा पूर्ण दिवस पॅक झालेला असतो. आता त्याचे ट्युशनचे टाईम पण चेंज झालेले आहे, तर आता मला टाईम मिळत जाईल थोडं दुपारच्या टायमाला 3 ते 5मध्ये, त्यावेळेस मी शिलाईचं काम कंटिन्यू करेल. आणि आता सीझन लागत आहे, थोड्या तारखा पण आपल्या बुकिंग झालेल्या आहे. आता तुम्ही बघू शकता की मी डाच टाकलेला आहे, छोटा टाकलेला आहे, पण जर चांगला दिसला तरच टाकायचा. आता मला वाटत होतं की कमरेचा भाग थोडासा मोठा होत आहे, त्यामुळे मी हा डाच टाकलेला आहे. आणि कमरेच्या भागावरती जर डाच नाही टाकला तर प्रॉपर शेप हा दिसत नाही, तर हा टाकावाच लागतो. ओके, तुम्ही अस्तराला सुद्धा टाकू शकता, वरच्या भागाला नाही टाकलं तरी चालतं. आणि